ओम श्री परमात्मने नमः. ज्ञान विज्ञान योग नावाचा 7वा अध्याय आज आपण सुरू करत आहोत. श्लोक पहिला. श्री भगवान वाच मय्यासक्त मनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. अर्थ. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, अर्जुना, माझ्या ठिकाणी मान ठेव व माझाच आश्रय घेऊन तू योगाचे आचरण करीत असताना मला संपूर्णपणे निसंशय जाणशील ते ज्ञान ऐक. विवरण. यापूर्वी भगवंताने सांगितले आहे की तू आसक्ती सोडून दे, पण येथे मात्र आसक्ती ठेव असे सांगत आहेत. पण ही आसक्ती कोणती आहे, तर ती इंद्रियांच्या विषयांची नसून भगवंताबद्दलची आसक्ती आहे. भगवंत मला पाहिजे आहे, ही इच्छा आहे, हीच कामना आहे. आणि हेच मय्यासक्त असं इथं भगवंत त्याला सांगत आहेत. इथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत किंवा परमात्मा असाच अर्थ आहे, किंवा स्वतःमध्ये स्वतःच्या आत्म्यामध्ये असाही एक अर्थ होऊ शकतो, कारण आत्मा हा सुद्धा परमेश्वराचाच अंश आहे. आता परमेश्वराबद्दल आसक्ती ठेवून ध्यान करावे असे भगवंत सांगत आहेत. अर्जुनाला मागील अध्यायात ध्यानाचा उपदेश केलेलाच आहे. आता ध्यान कशाचे करायचे किंवा करावे असा प्रश्न अर्जुनाने विचारण्याआधीच भगवंत त्याला सांगतायत की तू फक्त परमेश्वराचेच ध्यान कर. पण परमात्मा अव्यक्त आणि अचिंत्य आहे, मग त्याचे ध्यान कसे करावे याचे ज्ञानच भगवंत इथे अर्जुनाला देणार आहेत. येथे श्रीकृष्ण सांगत आहेत म्हणून ते अर्जुनाचे गुरु आहेत. ते देहधारी आहेत. गुरु देहधारी पाहिजे. अर्जुनाला तसेही भगवंतावर म्हणजे श्रीकृष्णावर अवलंबून राहणे भागच होते. या व्यतिरिक्त परमात्म्याच्या आश्रयाने योग साधावा असे सुद्धा म्हणता येते, कारण निष्ठेने परमात्म्याला किंवा स्वतःचे आत्म्याला गुरु मानूनही काही जण योग मार्गाचा अवलंब करतात. थोडक्यात परमेश्वराला समग्र जाणणे फार महत्त्वाचे आहे. यालाच संपूर्णपणे कसे जाणावे हा मात्र गहन प्रश्न असतो, कारण परमेश्वराला संपूर्णपणे तर कोणीच जाणू शकत नाही. वेदसुद्धा नेती नेती असे म्हणून ह्याचे वर्णन करतात. पण श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की या मार्गाने तू गेलास तर तू परमेश्वराला संपूर्णपणे जाणू शकशील. ते ज्ञान कसे होईल ते भगवंत आता इथे सांगत आहेत. मय्यासक्त मनाः, ईश्वराचे ठिकाणी मन संपूर्णपणे लावावे. मत आश्रयः, ईश्वराचाच आश्रय करणे. योगं युञ्जत, ध्यानयोगाचे साधन करणे. ही 3 साधने केली तर ईश्वराचा साक्षात्कार निश्चितपणे होतो. आता मय्यासक्त म्हणजे काय ते बघूया. साधक जेव्हा केवळ शुद्ध भावनेने जप ध्यान करतो तेव्हा ते खरे भजन असते. म्हणून ध्यान करताना केवळ त्याचे ठिकाणी मन एकाग्र करावे व त्याचेच आश्रयावर स्वतः त्याचे दास होऊन राहावे. आपल्याला समर्थांची सगळी हकीकत माहिती आहे. ते संपूर्णपणे रामाचे दास होऊन राहिलेले होते, किंवा हनुमंताचं उदाहरण तर अगदीच आपल्याला सर्वांना निश्चितपणे माहिती आहे. आता परमेश्वर तर सर्वत्र आहे. तो सर्वांचा आहे, म्हणजे कोणताही देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना व क्रिया पाहून याहून तो अजिबात वेगळा नाही. याला दृढतेने मानून त्याचे नामात, प्राणात, मनात, बुद्धीत, शरीराचे कणाकणात तो आहे या भावनेची जागृती सतत मनात ठेवून साधकाने योग करावा. मदाश्रयः, ज्याला केवळ परमेश्वराचीच आशा आहे, त्याचाच भरोसा आहे आणि जो संपूर्णपणे त्याचेच आश्रयाने राहतो, तो मदाश्रयः. मन त्याचे ठिकाणी आसक्त केल्यावर त्याचेच आश्रयाने राहता येते.
इथे मदाश्रया म्हणजे इथे भगवंत श्रीकृष्ण सांगत आहेत, म्हणजेच परमेश्वराच्या आश्रयाने. योगयुंजन, भगवंताशी जो अखंड स्वतः सिद्ध असलेल्या संबंधाला मानून जो सिद्धी व असिद्धी यांचे मध्ये सम राहून आपली साधना सातत्याने करीत असतो, तेच योगयुंजन आहे, म्हणजेच योगाचा अभ्यास आहे. यथा ज्ञास्यसि तच्छृणु, समग्र रूपाचे वर्णन अर्जुन ज्या प्रकारे जाणू शकेल त्या प्रकारे, म्हणजेच सोपे करून भगवंत इथे अर्जुनाला सांगणार आहेत आणि ते अर्जुनाने अर्थातच मन लावून नीटपणे ऐकावे. ईश्वर साक्षात्कारात खालील प्रकारची 3 विघ्ने येतात असं भगवंत सांगत आहेत. 1. ईश्वराबद्दल अनासक्ती असणे. 2. त्याचा आश्रय न करणे. 3. ध्यानयोगाचे अनुष्ठान न करणे. ज्याला ईश्वराचे प्राप्तीची इच्छा आहे त्याने यापासून दूर राहावे व आपली उपासना अगदी नित्यपणे करावी असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.